ठाणे महापालिकेकडून पाणीपट्टीच्या थकीत रकमेवरील व्याज, दंड, प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट सवलत देणं असून पाणीपट्टीवरील थकबाकी वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. 1 ते 16 मार्च 2026 या 16 दिवसात पाणीपुरवठा विभागामार्फत एकूण 14,88,2,133 रुपये इतकी वसुली करण्यात आली आहे. थकीत पाणीपट्टीवर देण्यात आलेली सवलत 31 मार्च 2026 पर्यंत सुरू असून जे नागरिक आपली पाणीपट्टी भरणार नाहीत अशा थकबाकीदारांवर 1 एप्रिलपासून कारवाईची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे. तरी नागरिकांनी पाणीपट्टी भरून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापौरांनी केलं आहे. या कारवाईत दिवा इथे 202 नळ संयोजनं खंडित करण्यात आली आहेत. 28 पंप जप्त तर 14 पंप रूम सील करण्यात आले आहेत. 75 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कळवा प्रभाग समितीत 155 नळ संयोजनं खंडित करण्यात आली आहेत. लोकमान्य सावरकर प्रभाग समितीत 63 नळ संयोजनं खंडित करून एकूण 438 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नौपाडा कोपरी प्रभाग समिती हद्दीत 82 नळ संयोजनं खंडित करून 141 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वर्तकनगर प्रभाग समितीत 12 नळ संयोजनं खंडित करून 63 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. एकूण 533 नळ संयोजनं खंडित करण्यात आली आहे. तर 28 पंप जप्त, 14 पंप रूम सील करण्यात आले असून एकूण 717 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.